आज आपण काही अत्यंत आकर्षक आणि तितक्याच गुंतागुंतीच्या धार्मिक आणि तात्विक स्रोतांचा सखोल अभ्यास करणार आहोत. हो, आणि आपला मुख्य विषय आहे देवाचे दुसरे स्वरूप. बरोबर, म्हणजेच देवपुत्र. आणि यात जे प्रश्न हाताळले आहेत ना, ते अक्षरशः डोकं चक्रावून टाकतात. जसं की सृष्टी आणि सृष्टीकर्ता यांच्यात नक्की काय संबंध आहे? हो, किंवा अनंत काळ आणि आपण रोज जगतो ती वेळ यांच्यात काय नातं आहे? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, की एक अनंत अमर्याद अस्तित्व या मर्यादित जगात प्रवेश करतं तेव्हा नक्की काय घडतं? अगदी. या सगळ्या गुंतागुंतीच्या कल्पना उलगडणं हेच आपलं आजचं ध्येय आहे. अगदी बरोबर. आणि हे स्रोत केवळ श्रद्धेवर अवलंबून नाहीत, तर ते तर्क आणि धर्मग्रंथांतील संदर्भांचा वापर करून एक विशिष्ट विचार करण्याची पद्धत मांडतात. आपण आज पूर्णत्व, अनंतता यांसारख्या संकल्पनांचा अर्थ समजून घेणार आहोत. हो, आणि मला वाटतं सर्वात मनोरंजक भाग हा आहे की यात वेळेला म्हणजे टाईमला सुद्धा एक निर्माण केलेली वस्तू म्हणून कसं पाहिलं गेलंय. बरोबर. ही एक कल्पनाच आपल्या वास्तवाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकते. चला मग याच मूलभूत गोष्टीपासून सुरुवात करूया. हे स्रोत देवाच्या दुसऱ्या स्वरूपाला सृष्टीकर्ता म्हणून सादर करतात. त्यांच्याच माध्यमातून वेळ आणि अवकाश यांची निर्मिती झाली. खरं सांगायचं तर वेळेची निर्मिती झाली हे वाक्यच मला थांबायला भाग पाडतं. हो ना. आपण वेळेला आपल्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग मानतो, जणू काही ती नेहमीच होती आणि नेहमीच राहील. पण हे स्रोत म्हणतात नाही, वेळसुद्धा एक निर्मिती आहे. आणि हाच इथला कळीचा मुद्दा आहे. कारण जर वेळ ही एक निर्मिती असेल तर मग साहजिकच ती निर्माण करणारा वेळेच्या पलीकडे असला पाहिजे. अच्छा, स्रोत नेमका हाच फरक स्पष्ट करतात. संपूर्ण सृष्टी, आपण, हे जग, हे सगळं वेळेच्या मर्यादेत जगतं आणि म्हणूनच ते सतत बदलत राहतं. कालचं आज नसतं, आजचं उद्या राहणार नाही. बरोबर. याउलट सृष्टीकर्ता हा पूर्ण म्हणजे परफेक्ट आणि शाश्वत आहे. त्यामुळे तो वेळेच्या बाहेर आहे आणि त्याच्यात कोणताही बदल होत नाही. स्रोतांमधलं एक वाक्य खूप महत्वाचं आहे. पूर्ण अस्तित्वात बदल होऊ शकत नाही. थांबा, इथे पूर्ण या शब्दाचा अर्थ नक्की काय घ्यायचा? आपण परफेक्ट हा शब्द सहज वापरतो, पण या संदर्भात त्याचा नेमका अर्थ काय? खूप चांगला प्रश्न आहे. इथे पूर्ण म्हणजे स्वतःतच परिपूर्ण, ज्याला कशाचीही गरज नाही किंवा ज्यात काहीही कमी नाही. याची एक सोपी कल्पना करायची झाल्यास एका कादंबरीच्या लेखकाचा विचार करा. तो लेखक त्या कादंबरीच्या कथेच्या बाहेर असतो. त्याला कादंबरीची सुरुवात, मध्य आणि शेवट एकाच वेळी माहीत असतो. तो कथेतील पात्रांसारखा वेळेच्या ओघात वाहत जात नाही. अच्छा, म्हणजे पात्रांसाठी वेळ सरळ रेषेत पुढे जाते, पण लेखकासाठी संपूर्ण कथा एकाच वेळी अस्तित्वात असते. अगदी. हे स्रोत सृष्टीकर्त्याचं वेळेसोबतचं नातं काहीसं असंच वर्णन करतात. तो वेळेच्या बाहेर उभा आहे. आणि म्हणूनच योहान 1.1 प्रारंभी शब्द होता, किंवा हिब्रू 13.8 येशू ख्रिस्त काल, आज आणि सदा सर्व काळ सारखाच आहे, यांसारखी वचनं याकडेच इशारा करतात. अगदी अचूक. तो बदलत नाही, कारण तो मुळातच त्याच चौकटीच्या बाहेर आहे आणि म्हणूनच तो अनंत काळाला टिकून ठेवू शकतो. जे स्वतःच बदलत आहे ते दुसऱ्या कशाला आधार देऊ शकत नाही. ठीक आहे, तर आपल्याकडे देवाचे पहिले स्वरूप आणि दुसरे स्वरूप आहे. दोघंही समान आणि शाश्वत. या तिसऱ्या स्वरूपाचाही उल्लेख आहे, पण प्रामाणिकपणे सांगायचे तर इथेच माझं डोकं फिरायला लागतं. हां, त्रैक्य. हो, देव एक असूनही तीन कसा असू शकतो हे कोणत्याही तर्काला पटत नाही. आणि गंमत म्हणजे हे स्रोतही ते मान्य करतात. बरोबर. ते सरळ म्हणतात की हे कोणत्याही निर्मित जीवाला समजणं शक्य नाही. पण का? म्हणजे ही मानवी बुद्धीची कमजोरी आहे का? नाही, ते याला कमजोरी नाही तर निर्मितीची एक मूलभूत मर्यादा मानतात. याचंही एक उदाहरण घेऊया. पाण्यातील माशाला पाण्याच्या बाहेरच्या जगाची म्हणजे आकाश, जमीन यांची कल्पना करणं जवळजवळ अशक्य आहे. खरं, कारण त्याचं संपूर्ण वास्तव पाण्यानेच वेढलेलं आहे. अगदी. स्रोत म्हणतात आपणही तसेच आहोत. आपलं वास्तव वेळ आणि अवकाशाने वेढलेलं आहे. त्यामुळे जो भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळात एकाच वेळी अस्तित्वात आहे त्याचं स्वरूप आपण आपल्या मर्यादित चौकटीत बसूच शकत नाही. म्हणजे हे कोड नाहीये जे आपल्याला सोडवायला सांगितलंय. नाही. तर ही एक मर्यादा आहे जी आपल्याला स्वीकारायला सांगितलीये. बरोबर. आपण फक्त तेवढंच समजू शकतो जेवढं त्या लेखकाने कथेच्या आत प्रकट केलं आहे. या मर्यादेच्या पलीकडे तर्क करणं म्हणजे माशाने आकाशाबद्दल सिद्धांत मांडण्यासारखं आहे. आणि ही मर्यादा स्वीकारल्यानंतरच पुढचा मुद्दा जास्तच धक्कादायक वाटतो. हे अनंत, न बदलणारे आणि वेळेच्या बाहेर असणारे अस्तित्व. तो कादंबरीचा लेखक
स्वतः त्या कथेतील एक पात्र बनतो. हो. तो वेळ आणि अवकाशात प्रवेश करतो. स्रोत ह्या घटनेचं वर्णन स्वतःला रिकामे करणे आणि स्वतःला वेळेत बंदिस्त करणे असं करतात. हो. हे तर तर्काच्या पूर्णपणे पलीकडचं आहे. जो वास्तवाला टिकून ठेवतो तो स्वतःच त्या वास्तवात बंदिस्त कसा होऊ शकतो? हाच या स्रोतांमधला केंद्रीय विरोधाभास आहे. आणि ते याला एक अनाकलनीय घटना, एक रहस्य म्हणूनच मांडतात. कारण याचं सोपं उत्तर नाहीच. विचार करा, जो प्रोग्रामर एखादा व्हिडिओ गेम बनवतो तोच त्या गेममधला एक सामान्य कॅरेक्टर बनून येतो, ज्याला गेमचे सगळे नियम लागू होतात. हे कसं शक्य आहे? स्रोत याचं कसं झालं हे सांगण्याच्या भानगडीत पडत नाहीत. पण मग एक साधा प्रश्न मनात येतोच. क्रूसावर असताना जेव्हा देवाचे दुसरे स्वरूप हे पहिल्या स्वरूपापासून वेगळं झालं असं वर्णन आहे, तेव्हा विश्व कोण सांभाळत होतं? म्हणजे विश्व ऑटो पायलटवर गेलं होतं का? नाही. आणि स्रोत मुद्दामूलच यावर काही बोलत नाहीत. ते काही शक्यता मांडतात, जसं की देवपुत्र एकाच वेळी क्रूसावर होता आणि त्याच वेळी विश्व सांभाळत होता. ओके. पण लगेचच ते म्हणतात की हे मानवी बुद्धीच्या पलीकडचं आहे आणि अशा प्रश्नांमध्ये गुंतण्यात काहीच अर्थ नाही. अच्छा. कारण या स्रोतांचा उद्देश हे कसं घडलं हे समजावणं नाहीये, तर त्यामागील त्यागाची विशालता दाखवणं आहे. म्हणजे याचा उद्देश तार्किक स्पष्टीकरण देणं नाहीच आहे, तर एक भावनिक आणि तात्विक मुद्दा मांडणं आहे. त्याची अनाकलनीयता हाच त्याचा मुद्दा आहे. वाह. अगदी. हे कसं शक्य आहे या प्रश्नात अडकून न राहता हे का केलं या प्रश्नावर लक्ष केंद्रित करायला ते भाग पाडतात. ठीक आहे. मग आता त्या मोठ्या प्रश्नाकडे येऊया. हे सर्व का घडले? इतका मोठा विरोधाभास स्वीकारण्यामागे नक्की हेतू काय होता? बरोबर. स्रोत या क्रूसावरील बलिदानाला थेट देवाचं प्रेम आणि न्याय या दोन्ही गोष्टीशी जोडतात. प्रेम आणि न्याय. हो. याचा मुख्य उद्देश होता सृष्टीतून पापाची आणि बंडाची शक्यता कायमची नष्ट करणे. शक्यता. हो. जर देवाने सुरुवातीलाच बंड करणाऱ्यांचा न्याय केला असता तर कदाचित इतर निर्मित जीवांच्या मनात एक शंका राहिली असती. देव सामर्थ्यवान आहे, पण तो खरोखरच प्रेमळ आहे का? त्याचा मार्ग खरंच सर्वोत्तम आहे का? अच्छा, म्हणजे ही बंडाची बीजे कदाचित शिल्लक राहिली असती. अगदी. म्हणजे हा एक प्रकारचा वैश्विक खटला आहे आणि निकाल देण्याआधी सर्वात महत्त्वाचा साक्षी पुरावा सादर केला जात आहे, जेणेकरून निकालावर कोणीही शंका घेऊ नये. अगदी तसंच. क्रूसावरील घटना ही देवाच्या चारित्र्याचा, त्याच्या प्रेमाचा आणि त्याच्या त्यागाचा अंतिम पुरावा म्हणून सादर केली जाते. आणि हा पुरावा सादर झाल्यानंतरच देवपुत्राचा संपूर्ण सृष्टीवरील वारसा निश्चित होतो. आणि म्हणूनच अंतिम न्यायाला उशीर झाला आहे असेही म्हटलं आहे. हो. देवपुत्राकडे मृत्यू आणि पाताळाच्या किल्ल्या आहेत. तो लगेच न्याय करू शकतो, पण तो तसं करत नाही. मग तो कशाची वाट पाहतोय? तो निर्मित जीवांची इच्छाशक्ती पूर्णत्वाला जाण्याची वाट पाहतोय. स्रोतांनुसार क्रूसानंतर देवपुत्र पवित्र आत्म्याला पाठवतो, जो विश्वासणाऱ्यांना देवाच्या आज्ञा स्वेच्छेने पाळायला मदत करतो. जेव्हा पुरेसे लोक त्यांच्या जीवनातून आणि त्यागातून हे सिद्ध करतील की देवाचा मार्ग खरोखरच योग्य आणि जीवनाकडे नेणारा आहे. प्रेम आणि न्याय हे दोन्ही एकाच वेळी सिद्ध होतात. हे खूपच सखोल आहे. म्हणजे न्याय करण्यापूर्वी देवाचा मार्ग योग्य आणि प्रेमळ आहे हे पूर्णपणे सिद्ध होण्याची वाट पाहिली जात आहे. या सगळ्यात मला एक गोष्ट वाचून खूप आश्चर्य वाटलं. ती देवदूतांविषयी आहे. अच्छा. आपण देवदूतांना नेहमी देवाच्या अगदी जवळचे, त्याच्या सान्निध्यात राहणारे समजतो. पण या स्रोतांनुसार अवतारापूर्वी तेही देवाला थेट पाहू शकत नव्हते. हे काय आहे? हो, हा एक असा तपशील आहे जो देवपुत्राचं एकमेव स्थान अधोरेखित करतो. स्रोतांनुसार अवतारापूर्वी कोणताही निर्मित जीव, अगदी स्वर्गातील देवदूतही देवाला त्याच्या मूळ स्वरूपात पाहू शकत नव्हता. पण का? कारण त्यांच्यातही पाप करण्याची शक्यता होती. ते देवाच्या वैभवाला सहन करू शकले नसते. पित्याचा चेहरा पाहणे याचा अर्थ त्याच्या एखाद्या प्रतिनिधीला पाहणे असा होता. म्हणजे देवपुत्राचा अवतार हा केवळ मानवांसाठीच नाही तर देवदूतांसाठीही देवाचं खरं स्वरूप प्रकट करणारा क्षण होता. जेव्हा देवपुत्र मनुष्य बनतो, दुःख सहन करतो आणि गौरविला जातो, तेव्हा तो देवाचं दृश्य स्वरूप बनतो. त्यानंतरच देवदूत आणि माणूस देवाला पाहू शकतात, म्हणजेच गौरवशाली झालेल्या देवपुत्राला पाहू शकतात. वाह. आणि याच लॉजिकने मग मोशे आणि एलियाबद्दलचा मुद्दा पण जास्त स्पष्ट होतो.
डोंगरावर येशूसोबत दिसलेले मोशे आणि एलिया हे प्रत्यक्षात पुनरुत्थित झालेले नव्हते असं हे स्रोत म्हणतं. बरोबर. कारण स्रोतांचा तर्क अगदी सरळ आहे. बायबलमध्ये येशूला झोपी गेलेल्यांमधून प्रथम फळ म्हणजे फर्स्ट फ्रुट्स फ्रॉम द डेड असं म्हटलंय. याचा सरळ अर्थ आहे की त्याच्या आधी कोणीही कायमस्वरूपी पुनरुत्थित झालं नव्हतं. जर मोशे आणि एलिया आधीच पुनरुत्थित झाले असते तर येशू प्रथम फळ ठरला नसता. म्हणजे डोंगरावरील त्यांचं दर्शन हे एक दृष्टांत होतं. एक विजन होतं, शिष्यांना भविष्यातील गौरवाची एक झलक दाखवण्यासाठी. ती प्रत्यक्ष घटना नव्हती. तर मग या सगळ्या चर्चेला एकत्र आणायचं झालं तर आपण एका शाश्वत आणि पूर्ण सृष्टीकर्त्याच्या स्वरूपापासून सुरुवात केली. हां. मग आपण पाहिलं की तो आणि ही मर्यादित सृष्टी यांच्यात काय नातं आहे. आणि शेवटी त्या सृष्टीकर्त्याने स्वतः सृष्टीचा भाग बनून तिला वाचवण्याचा जो अविश्वसनीय विरोधाभास आहे त्यावर आपण चर्चा केली. या संपूर्ण चर्चेतला मुख्य धागा मला वाटतं तो म्हणजे अनंत अस्तित्वासमोर मानवी आकलनाच्या मर्यादा स्वीकारणं. बरोबर. आपण आपल्या वेळ आणि अवकाशाच्या चौकटीत राहूनच विचार करू शकतो. हो, आपल्याला जेवढं प्रकट केलं आहे तेवढंच कळू शकतं आणि त्या पलीकडे तर्क करत बसणं व्यर्थ आहे. यावर या स्रोतांमध्ये वारंवार जोर दिला गेला आहे. ही एक प्रकारची बौद्धिक नम्रता आहे. आणि जाता जाता एक शेवटचा विचार जो या स्रोतांमध्ये अगदी ओझरता येतो पण तो खूप काही सांगून जातो. त्यात असं सुचवलं आहे की आपल्या वास्तवाची सध्याची रचना जिथे पुत्र पित्याच्या अधीन आहे ही क्रूसाच्या त्या विशिष्ट उद्देशाशी जोडलेली आहे. हां, आणि मग ते एक शक्यता वर्तवतात. जर ही भूमिका उलट्या असत्या म्हणजे पित्याने पुत्राच्या अधीन राहण्याचं ठरवलं असतं तर कदाचित सृष्टीची रचनाच पूर्णपणे वेगळी असती. हो, ही केवळ एक तात्विक शक्यता आहे पण ती खूपच गहन आहे. याचा अर्थ असा होतो की आपल्या वास्तवाचा पाया, आपले अधिकार, अधीनता, प्रेम, त्याग यांसारख्या संकल्पना, या सगळ्या गोष्टी वेळ आणि अवकाशाच्या बाहेर घेतलेल्या एका शाश्वत निर्णयाचं प्रतिबिंब आहेत. अगदी. आणि हाच विचार आपल्याला एका चक्रावून टाकणाऱ्या प्रश्नाजवळ आणून सोडतो. आपल्या वास्तवाची जळणघडण, आपले अधिकार, अधीनता आणि अगदी आपल्या अस्तित्वाच्या उद्देशाच्या संकल्पना या वेळेच्या बाहेर घेतलेल्या एका शाश्वत निर्णयावर किती खोलवर अवलंबून आहेत.